हे फ्रेंड्स, मी श्वेता. आज आहे आईंचा बड्डे आणि श्रद्धा आणि मी आईंचं औक्षण करत आहे. तर औक्षण करताना काही सेल्फी फोटो देखील आम्ही काढत आहे. तर आज खूप आनंदाचा दिवस होता आणि आम्ही दिवसभर त्याला छान पद्धतीने सेलिब्रेट देखील केलं आहे. आणि रात्रीचा आमचा मस्त हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन चाललेला आहे. तर जाण्याआधी आम्ही घरी केक कटिंग आणि आईचं ऑप्शन वगैरे करून घेणार आहोत, म्हणून ते आम्ही केलं. आणि इथे सुनील आणि मी दोघांनी आईंच्या पाया पडल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तर अंश, आई, बाबा आणि श्रद्धा ओला करून पुढे गेलेले आहेत आणि आम्ही दोघं ओलाची वाट बघत आहे. तर ते मी सिम्पल लुक क्रिएट केलं आहे आणि ह्या इयरिंग्स अशा पद्धतीने मी वेअर केलेल्या आहे ऑक्साईडच्या आणि पर्लच्या इयरिंग्स पण घातलेल्या आहे. तर तुम्ही पाहू शकतात माझं असं काही लुक आहे. आणि चला, आमची ओला देखील आली आणि आम्ही दोघं गुगलवर सर्च करत आहे की नक्की ते हॉटेल कुठे आहे. तर आम्ही सध्या तरी कल्याण वेस्टला चाललेलो आहोत. तर मे बी कल्याण वेस्टलाच कुठेतरी ते हॉटेल आहे आणि हे हॉटेल आम्हाला फाइंड झालेला आहे. तर असं हे मालवण तडका. तर तुम्ही पाहू शकता याचा एंट्रन्स इतका सुंदर होता आणि आतमध्ये देखील इतका सुंदर आणि इतकी रश होती. आणि इकडच्या जेवणाची आम्ही खूप तारीफ ऐकलेली, म्हणून आम्ही हे ठरवलेलं की ह्याच हॉटेलला यायचं आहे. तर मी आता इथे आलेली आहे आणि फ्रंटमध्ये स्टार्टिंगला इथे एक कोळी मस्त मासे घेऊन उभा आहे आणि छान त्याची बोट वगैरे आहे. तर इथं लोक फोटोज वगैरे काढतात. आणि समोरच राधाकृष्णाची मूर्ती आहे एंट्रन्सला. तर तुम्हाला ज्या पद्धतीचा सिटिंग अरेंजमेंट हवी त्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला इथे भेटून जाते. 2 लोकांची, 3 लोकांची, फुल फॅमिलीची, जॉईंट फॅमिलीची, अशी सर्व पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट इथे मिळून जाते. आणि इथे आमच्या छोटू मुलांचा फोटोशूट चाललेला आहे. तर एंट्रन्सलाच इथे छान फिश टँक होता आणि प्रत्येक वरती फ्लोअरवर देखील फिश टँक होते. तर असं छान पद्धतीने त्यांनी इंटेरियर म्हणा किंवा मग छान शोपीस इथे लावलेले होते. आणि इथं अंशला मी सूप पाजत आहे, चिकन सूप. तर तो नाही म्हटला प्यायला. आणि इथे सर्वजण जमलेलो आहोत. इथं माझी नणंदबाई देखील आलेली आहे. तर अशी होल फॅमिली आम्ही इथे जमलेलो आहोत. तर ताईंना देखील आम्ही जॉईंट करण्यासाठी बोलवलं होतं आणि ते देखील आपल्या 2 मुलांसंग मस्त सेलिब्रेशनसाठी आलेल्या आहेत. आणि इथे मुलं येऊन फार खुश होत्या. आणि आई आहे ही रित्वी, रेयांश, आणि इथे बसले आहे बाबा, आणि ह्या आहे शीतलताई आणि त्या खूप क्यूट आहेत. आणि आम्ही दोघी मस्त मोबाईल सर्च करत होतो. आता इथे आमचा स्टार्टर आलेला आहे. तर आम्ही खूप प्रकारचे स्टार्टर मागवलेले. तर छोट्या मुलांसाठी चिकन लॉलीपॉप्स मागवलेले, सुरमई क्रिस्पी मागवलेली, लॉप्टस क्रिस्पी मागवलेली, बॉल्स मागवलेले लॉप्टस, आणि असे अनेक प्रकारचे स्टार्टर आम्ही मागवलेले. आणि हे आता इथे सर्व केले जात आहे. त्यानंतर आम्ही मेन कोर्सला मस्त सुरमई फ्राय आणि कोळंबी रस्सा, आणि काहींनी आंबोळी मागवली आणि काहींनी तांदळाची भाकरी मागवलेली. तर इथे तुम्ही पाहू शकतात इतकी डिलिशियस, इतकी टेस्टी सुरमई फ्राय होती. आणि ही आमची पूर्ण फॅमिली आता डिनर एन्जॉय करत आहेत आणि मुलं देखील खूप खुश आहेत. माझा अंश इथं फक्त आंबोळी खात होता. तो कोणत्याही प्रकारचं तिखट जेवण खाऊ शकत नाही. तर मी खूप प्रयत्न करते त्याला शिकवण्याचं, परंतु त्याला आवडत नाही. आणि इथं शेवटी आम्ही मस्त सोलकढी मागवली आणि ती इतकी टेस्टी होती की पूर्ण जेवण कंप्लीट झाल्याचा तो अनुभव होता आमचा. आणि ॲक्च्युली इथलं जेवण आम्हाला फार आवडलं. आता इथे
उद्या शीतलताईचा बड्डे होता म्हणून आम्ही त्यांना देखील सरप्राईज आणलेलं आणि त्यांच्यासाठी आम्ही केक घेऊन आलेलो. आता शीतलताईच्या केक कटिंगची इथे प्रिपरेशन चाललेलं आहे आणि हा शीतलताईने केक कट केला आणि सर्व मुलं त्या केकवर तुटून पडले. जितके चॉकलेट्स होते सर्वांनी फटाफट ते उचलले आणि आम्ही त्यांना छान केक वगैरे भरवला. आता आम्ही जेवून आता बाहेर आलेलो आहोत आणि थोडेफार आम्ही फोटोशूट्स वगैरे केले. आता इथे आम्ही पुन्हा ओला वगैरे बुक करून घरी जाण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहोत. ओके, बाय.